राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते किंवा तटकरे साहेब हे ब्लॅकमेलिंग करतात। आता राजू साबळे आमच्या पक्षाचे कार्य नेते होते, त्यांच्या अनेक एज्युकेशन संस्थेला आम्ही देखील मदत केली आहे सगळ्यांनी तिथे। अशा परिस्थितीमध्ये त्या उल्लेखनीय कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला, आदरणीय भरतशेठ मंत्री मोदयांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला, त्या सोहळ्यामध्ये तटकरे साहेब प्रमुख अतिथी होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला। कुठलं नाव? आता ते काढलं ना नाव, आम्ही पत्र देऊन टाकलं, आम्ही पत्र दिलं। जर भरतशेठच्या मातोश्रीचं नाव गेलं असेल तेही काढा, म्हणजे नाव कमी केलं म्हणजे अर्धातच ना। माझे मंत्री भरतशेठच्या मातोश्रीचं नाव काढलं तर आमचे नेते शिंदे साहेब कसे ठेवतील? तर आम्ही त्यांना पत्रही दिलं, कदाचित ते आपल्याला पोहोचवलं नसेल। या संदर्भात आम्ही निधी दिला तो भाग वेगळा, तो सोडून देते। पण आपण जो प्रश्न विचारला, तटकरे साहेबांनी मनाचा मोठा करून आपले अनेक नेते की आम्हाला काही फरक पडला नसता, पण कोणाच्या आईचं नाव अवमानजनक पद्धतीने काढणं हे वरिष्ठ ज्यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या दर पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात किंवा अनेक नेत्यांना फसवलंय, अशा नेत्यांनी पुन्हा त्याची नीती दाखवली की शिंदे साहेब आमचे नेते आहेत, महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम, भरतशेठ मंत्री त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम, अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातोश्रीचं नाव तिथून हे करून राजू शेठला पक्षात घेऊन वेगळा पवित्रा निर्माण करणं हे शोभनीय, ही जिल्ह्यामध्ये कोणालाही मान्य असणारी गोष्ट नाही। आणि म्हणून मी डोळ्यामध्ये जाऊन परवा पक्षपरिषदेत बोललो की ही नालायक बुद्धी आहे, अशी बुद्धी आम्ही चालून देणार ना। आतापर्यंत ज्यांनी सहन केलं, याच्या पुढे राजगडमध्ये अशा पद्धतीचं वर्तन आम्ही कधीही सहन करणार नाही। प्रत्येकाला अस्तित्व निश्चित आहे, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा, पण त्याच्या कार्यपालना वाढवावा, कोणाचं नाव कमी करून हे करून असं होऊ शकत नाही। आणि म्हणून मी सांगितलं की माझी तुम्ही सांगितलं नीच बुद्धी तर नीचच बुद्धी।